मंच व हिंदोवी आर्ट्सच्या माध्यमातून आपल्या बर्वेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कॉलनीचा राजा ह्या इथे शिवप्रदर्शन व शिवदालन फार सुंदर पद्धतीने इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आपण सगळेजण आपण हे शिवप्रदर्शन व शिवदालन ऐतिहासिक नाणी हे सगळेजण आपण बघून घेऊ। आपल्या इथं आपण असं एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न केलाय। महाराजांची भवानी तलवारची एक प्रतिकृती म्हणून आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केला। महाराजांच्या शौर्याची गाथा काय आहे तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, ही वाघनखे त्याची इथं प्रतिकृती आपण मांडली। वेगवेगळी खंजीर आहेत, अशा प्रकारचा बिछवा ज्या ह्या साईडला नखांप्रमाणे आणि इकडे प्रतिकृती आहे ही दाखवली आहे। महाराजांचं होण होतं त्याचप्रमाणे मराठेशाहीच्या इतिहासामध्ये महाराजांच्याच वेळेस त्यानंतर दुधांडी नावाची मराठा साम्राज्याचं नाणं अशा प्रकारे होतं। तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या मुंबईमध्ये आपण सगळेजण राहतो। तुम्हाला मला एक पद्धतीचं वेगळ्या नॅरेटिव्हमध्ये फसवलं जातं की ब्रिटिशांनी मुंबई वसवली किंवा आम्हा सगळ्यांचा देश चालतो, ब्रिटिश नसते तर भारतात एवढी मोठी प्रगती झाली नसती। अर्थव्यवस्था आम्हाला शिकवली त्यांनी, इकॉनॉमी आम्हाला शिकवली ब्रिटिशांनी। पण मला जिथून माहिती आहे किंवा माझ्याकडे काही उपलब्ध साहित्य आहेत त्याप्रमाणे जर आता बघितलं तर तुम्ही बघा, मौर्य साम्राज्य जवळपास 2000 वर्षापूर्वीचं साम्राज्य होतं। त्यावेळेस सुद्धा आमच्याकडे नाणं होतं। हे नाणं काय सांगतं तर इकॉनॉमी, अर्थव्यवस्था, चलनव्यवस्था आमच्याकडे त्यावेळेस सुद्धा उपलब्ध होतं। त्याच्या आधीच्या कालखंडाचं असेलही, फक्त माझ्याकडे आता उपलब्ध नाही। मी जे आहे ते आता तुम्हाला त्या आधारावरती सांगण्याचा प्रयत्न करतो। राजा भोज जवळपास 8000 वर्षाच्या आसपास 836 ते 885 कालखंडामधला राजा भोजांचा फार समृद्ध राजा म्हणून त्यानंतर कृष्णदेवराय, चोल साम्राज्य, आपले हिंदू राजवंशामधले हे सगळे राजे आहेत। अशा प्रकारचे कॉइन्स त्यावेळेस सुद्धा चलनात होते। तुम्हाला मला अशा पद्धतीने सांगितलं जातं की आम्हाला काय कळतच नव्हतं, आम्हाला काय माहितीच नव्हतं। मग ही सगळी अर्थव्यवस्था, ही सगळी कॉइन पद्धत तुमच्या माझ्याकडे होती। इवन आपल्याकडे आपुलकी म्हणून देवाणघेवाण जी पद्धत ग्रामीण भागात चालायची तीच पद्धत आपल्याकडे शहरी भागामध्ये किंवा व्यापारासाठी नाणी वापरली जात होती। बरेच लोक मला विचारतात, प्रमोद आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही चलन व्यवस्था म्हणून आमच्याकडे काय होती तर देवाणघेवाण पद्धत होती। मग हे कॉइन कुठून आले? कॉइन खरोखर होते का तर निश्चित खरे होते। आमच्याकडे आपुलकीचा वारसा होता, त्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण काय करायचो, एकमेकाचं घरातला परिवार म्हणून आपल्याकडे राहण्याची पद्धत भारतीय व्यवस्था आहे। भारत वेगळा काय आहे तर आमच्याकडं पूर्वीपासून देवाणघेवाण पद्धतीमध्ये आपुलकी होती आणि शहरी भागामध्ये जे चलन व्यवस्था आवश्यक आहे तिथे अशा प्रकारची नाणी वापरली जात होती। हे कुशाण साम्राज्य, त्यानंतर तुम्ही अहिल्यादेवींचं जे आपण हिंदू मोठी लीडर म्हणता येईल आपल्याला त्यांना स्पष्ट, ज्यांनी मुघल आक्रमण, मुस्लिम आक्रमण जे देशभर झालं त्यानंतर प्रभावीपणे जे पूर्ण आपली मंदिरं नेस्तनाबूत झाली होती, पुनर्रचना करणारी मोठी हिंदू लीडर्स ह्या अहिल्यादेवी ह्यांचं सुद्धा कॉइन आपल्याला इथं उपलब्ध आहे। एक अहिल्यादेवींबद्दल आपण असंही बोलू शकतो की हिंदू जे मंदिरांचं जीर्णोद्धार करणारे एक देवी, हो देवीच आपण अहिल्यादेवींना देवीच म्हटलं पाहिजे, कारण की त्यांनी जे मंदिरासाठी दिलेला फंड आहे हा स्वतःच्या स्वखर्चातून दिलेला आहे। तो कुठल्याही शासकीय योजनेतला किंवा शासकीय त्यांचा फंड होता तो वापरला नाही। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातला त्यांचा स्वतःचा फंड देऊन सगळी मंदिरं बांधले। आपल्या सगळ्यांनाच एकदम गौरवाची गोष्ट म्हणतो आपण, हिंदूंचं सगळ्यात आराध्यदैवत कुठलं तर काशी, मथुरा हे सगळं म्हणतो। काशीतलं मंदिर अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेलं आहे। जे काय आता हेमाडपंथी मंदिरं दिसत आहेत जुनी, ते अहिल्यादेवींच्या काळातच बनलेली आहेत। हो, ह्या इथं आपल्याला वेगवेगळे घराणे आपण म्हणता येईल। जर ग्वाल्हेरचं घराणं, त्याच्यानंतर बडोदाचं संस्थान, राजस्थानमधलं मेवाड संस्थान, साऊथमध्ये
मध्य प्रदेशचं, काश्मीरमध्ये संग्राम देवा, हे जवळपास 1000 ते 1028 वगैरे अशा कालखंडामधला हा संग्राम देवा प्रचंड सुंदर असा हिंदू राजा होता आणि त्याच्या कालखंडामध्ये बरीच प्रभावशाली कामं चालू होती. हर्षदेवराय काश्मीरमधले. त्यानंतर आपल्याला बघता येईल 1835 ते 1947 या कालखंडातले ब्रिटिश कॉईन काही आपण दाखवण्याचा प्रयत्न इथे केलाय. देश स्वतंत्र झाल्यावरती आपल्या देशामध्ये सुद्धा नाणी चालू झाली लगेच. ही नाणी आपली काही नाणी देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपण ह्या इथं मांडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर आपण ह्या इकडे अशा प्रकारची एक नाणी मांडलीत की देश स्वतंत्र झाला, सगळं झालं, आपण सगळेजण चलनामध्ये नाणं वापरतो, पण प्रत्यक्ष नाणं कोणतं आहे तर तुम्ही सहज बघितलात तर देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आतापर्यंत काही नाणी वेगळ्या प्रकारची जी स्मरणीय नाणी काढली, अशा प्रकारची जवळपास 250 वेगवेगळी नाणी काढली. तुम्ही बघाल ह्या इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नाणी तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्या प्रकारची नाणी आहेत. वैष्णव देवी निमित्त, बाल गंगाधर तिलक असतील, जवाहरलाल नेहरूंची जयंती असेल, विवेकानंद जयंती असेल, किंवा वेगवेगळ्या आपल्या अवेअरनेस, फूड अवेअरनेस असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची नाणी जवळपास 250 नाणी तुम्हाला बघायला मिळतील. त्याच प्रकारे तुम्हाला या वरच्या भागात बघा, ह्या आता तुम्हाला तलवार दिसेल. ही तलवार काय आहे तर एकधारी तलवार आहे. एक बाजूला तलवार आहे, त्याच्या मधली तलवार जर बघितलं त्याच्यामध्ये एक नाळ दिसते. ही नाळ काय आहे तर तुम्हाला जर आरोग्याच्या एखाद्याला जर पोटामध्ये ती घातली आणि त्या नळीतनं रक्त बाहेर पडलं तर तो माणूस जगूच शकत नाही. अशा प्रकारचे बनावटीचं हे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे इथे दिसेल बाण जो आहे, त्या बाणाचं तीक्ष्ण बघा. हे बाण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही थोडंसं नजर बघितलं बघा, एक वेगवेगळ्या त्याचे नोक्स आहेत. हा आपल्याला तुम्हाला जगन्नार वरचा जो आहे तो जगन्नार म्हणजे काय तर साधारणतः हे शस्त्र आहे ते जो डोक्याचा जिरेटोप असतो, तो जिरेटोप फोडण्यासाठी वापरण्यासाठी हा जगन्नार वापरला जातो. या इकडे तुम्हाला भाला दिसेल. भाल्याचे पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे काही शस्त्र आहे, सुलिका आहे, तलवारीचे प्रकार आहे. अजून तुम्हाला ह्या तलवारीबद्दल तुम्ही थोडी इन्फॉर्मेशन दिली तर बरं होईल. बरोबर, तर ही प्रतिकृती आहे, त्यामुळे ती ओरिजिनल नाही. आणि हे पिशवी आहे का? हा पिछू आहे. हे खंजीर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा, हा खंजीरचाच प्रकार आहे. अच्छा. आणि ही वाघनखी, हे वाघनखी. अजून एक वेगळं पण थोडं आहे. 100 वर्षाचं हे कॅलेंडर आहे बघा, तुम्हाला बघायला मिळेल. 100 वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला ह्या इथं बघायला मिळेल. एकाच ह्याच्यात 100 वर्षाचं कॅलेंडर आहे. ह्या इथं तुम्हाला तारीख, ज्या तुम्ही ह्याच्यात जाल त्या वर्षामध्ये ऑटोमॅटिक तारीख तुमची कुठली आहे ती दिसते. ही तुम्हाला धोप तलवार, जी आपण मराठ्यांची तलवार ज्याला म्हणतो ती धोप तलवार आहे. या तलवारीमध्ये दुधारी असते. बेसिकली दोन्ही बाजूला धार असते आणि त्याच्यानंतर वेगळे काय असतं तर हा जे आपण मूठ पकडतो, पूर्वीच्या तलवारीला अशा प्रकारचं बनावट नव्हती. हे बाजूला असल्यामुळे ती बोटांवरती कुठल्याही प्रकारचं लागत नाही. त्याच्यानंतर पाठीमागे नोक देतात जेणेकरून पाठीमागे आला तरी त्याला मारता येऊ शकेल. दोन्ही बाजून हा, दोन्ही बाजू. इव्हन ही तलवार तुम्ही बघा 4 फुटाच्या आसपासची असते. 4 सव्वा 4 फुटाचे, 4.5 फुटाच्या आसपास, जास्त त्याच्यापेक्षा असते आणि फार वजनदार असते. अशातलाही भाग नाही. आता ही अशा बनावटीची काय आहे तर एकतर ज्यावेळेस लढाया करायच्या आहेत त्यावेळेस आपल्यामध्ये तेवढी एनर्जी वाया जाऊ नये आणि आपले मराठी थोडेसे उंचीने कमी असायचे. त्यामुळे जर सहज बघितलं, एक आपण उडी जेव्हा मारतो तर 3, 4, 3.5 फुटापर्यंत उडी मारू शकतो. त्याच्या पुढे 4, 4.5 फुटाची तलवार थोडा हात लांब केला तर 10 फुटाच्या लांबच्या माणसाला मारता येऊ शकेल. अशा क्षमतेचं ढाकणीचं हे मराठा आपण बनवलेले ही शस्त्र आहे. ह्याला धोप म्हटलं जातं. ह्याला गुर्ज म्हणतात. गुर्ज म्हणजे काय आहे तर संस्कृतचा शब्द येतो
पण याचा सरळ सरळ सोपा भाषेत आपल्या तुम्हाला मला सगळ्यांना प्रसिद्ध आहे, प्रख्यात आहे तो गदा. हा गदाच आहे, फक्त गद्याची बनावट काय केली तर इकडून सेम पकड आहे, हातात तलवार मारली तर लागू शकत नाही आणि सरळ या इथे अशा पद्धतीने किंवा खुडून जर कोण आला तर अशा प्रकारे पोटामध्ये घुसवलं तरी तो घेऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे आपण असंही मारू शकतो. हो, हे ह्याचा जो मारल्यावर तुमचं लक्षात यायला पाहिजे काय गद्यापेक्षा जोरदार कार्यक्रम आहे. अच्छा. खंडा तलवार आहे, सेम ह्याच्यासारखीच बनवलेली आहे, फक्त हे थोडस या बाजूला जाडसर असतं आणि निमुळत असतं. तुम्ही वरची तलवार बघाल, आपण कसं म्हणतो की मुस्लिम आक्रमक होता, जो मुघल आक्रमक होता तो खतरनाक होता, विकृती होती प्रचंड. तर ती विकृती दिसण्याचा मार्ग काय तर जुल्फिकार नावाचा एक होता, त्याची तलवार. आता बघा याचं शस्त्रच जुल्फिकारचं कसं आहे तर तो असेल सुद्धा तशाच वृत्तीचा. त्यामुळे अशा प्रकारच्या वृत्तीवाली लोक त्यांना महाराजांनी संपवलेले आहे. आणि आज आपण सगळेजण हिंदू म्हणून जगतोय ते फक्त छत्रपती शिवरायांच्या कार्यामुळे, छत्रपती शिवरायांच्या कामामुळेच आपण हे सगळे. ही खाली एक नागमोडी तलवार आहे, असे नागमोडी म्हणजे हे जे मलिच्छ लोक होते यांची तलवार वाकडी तिकडे आहे, यांचे विचार वाकडे तिकडे आहेत. आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ती सरळ आहे. हे ढाल आहे. हे मगाशी तुम्हाला जे म्हटलो जगन्नाथ जिरे फोडण्यासाठी जे वापरतो तर हा जिरेटोप असतो डोक्यावरती. आता आपण हेल्मेट वापरतो त्याच प्रकारे जिरेटोप. चिलखतीचा एक भाग आहे तो तुम्हाला पुढे लावलेला आहे इकडून. हे कटियार. कटियार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे. तर महाराष्ट्रात कुठे माहिती आहे तर लग्नामध्ये आपण पाठीमागे बघितलंय मामाच्या हातात असतो. महाराजांच्या प्रत्येक वेळेस बाजूला कटियार होतो. हे असंच एक सहज मी बऱ्याच ठिकाणी बोलताना बोलतो. तुम्हाला माहितीये पूर्ण देशभर लग्न कधी होतं तर संध्याकाळचं होतं. फक्त महाराष्ट्रातच लग्न दिवसा ढवळ्या कसं काय होतं आणि का होतं तर त्याचं प्रामुख्याने कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठाला तयार केलं, जो हिंदू सैनिक तयार केला, तो जो मराठा होता ना त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की माझ्या घरातल्या मुलीची जबाबदारी मी उचलणार. आणि मी उचलणार ती कशी उचलणार तर मामा स्वतः उभा राहिला शस्त्र घेऊन आणि म्हटलं कर लग्न, मी आहे तयार, आंबीर मामा. अशा पद्धतीने मामाने पाठीमागे शस्त्र हातात घेतलंय. आणि त्यामुळे आपल्या इकडे महाराष्ट्रात आजही दिवसा ढवळ्या लग्न होतात. हा एक फक्त मी सांगितलेला माझा एक तर्क आहे. हे विचार अंगावर शहारे आणणार आहे. कारण का पहिल्यापासून महाराष्ट्र आहे ना आपलं स्वतःचं संरक्षण करण्यास सक्षम आहे आणि त्याचा मेन स्रोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतोय. बाणाचे काही प्रकार आहे. हा सेम बाण मगाशी तुम्हाला पाठीमागे दाखवलं. आपण थोडंसं क्रॉस लावलेला आहे जागेच्या अभावाने. हा तुम्हाला इथे एक दिसतोय तर लॉक आहे, दरवाजेचा लॉक. हा दोन बाजूला आहे दरवाजेचा, थोडासा डॅमेज आहे. म्हणजे दरवाजाचा कुलूप म्हणताय का तुम्ही? कुलूप मराठी भाषेत आपले जे लॉक म्हणण्यापेक्षा कुलूप हे पूर्वीच्या काळी लोक वापरत होते त्यात ते कुलूप आहे आणि ते आपल्याला वाघनिकी दिसते. महाराष्ट्राचं स्वतःचं म्हणून जे शस्त्र आहे ते राज्यशस्त्र दांडपट्टा हा आपल्याला इथे बघायला मिळेल. सगळ्यांना परिचित आहे. तो बाजीप्रभू देशपांडे दिसले की दांडपट्टा दिसतो. तर हाच तो म्हणजे महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे. मी सहज काही वेळेस या इथे सुद्धा किंवा जिथे जिथे जातो प्रदर्शनात सहज मुलांना विचारतो की राज्यशस्त्र कोणतं तर मला लक्षात येतं की फार कमी लोक त्याचं उत्तर देत असतात. तर आपल्या सगळ्यांनी अभ्यासलं पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास आहे हा, महाराष्ट्राचा गौरव आहे. आपण सगळ्यांनी पुस्तकं पण वाचली पाहिजे. आपण थोड्या वेळात तिकडे शिवदालनात सुद्धा जाऊया सगळे. एक मिनिट मी एक म्हणेल की आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा सहली काढताय तेव्हा हे जे असे काय संग्रहालय आहेत किंवा किल्ले आहेत यांना भेट देऊन प्रात्यक्षिक जे शिक्षण आहे ते घेतलं पाहिजे. आणि या संदर्भात आपण काय बोलू शकतो? बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे प्रयोग चालू आहेत. इव्हन पुण्याला आता एक मोठं बाबासाहेब पुरंदरेंचं एक चालू आहे.
बऱ्याच ठिकाणी गड किल्ल्यांवरती सुद्धा काही प्रकारे असा स्ट्रक्चर चालू आहे. येणाऱ्या काळात बहुतेक हे होईल सगळं असं आपण हा या इथे सगळे ते आपण मगाशी स्मरणीय पॉईंट जे म्हटलो ते जाताना 250 पेक्षा जास्त स्मरणीय पॉईंट आहे. हे अंकुश जे हत्तीला कंट्रोल करायचं असतं हे शस्त्र आहे. आता तुम्हाला ह्या इकडे थोडंसं येऊन बघा. हा एक वेगळ्या प्रकारे इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलाय. काय आहे इतिहास? तर तुम्ही मी सगळेजण चलन दररोज वापरतो, नोटा वापरतो, पण त्याच्यातनं सुद्धा माझं राष्ट्रप्रेम, देशप्रेम, शिवप्रेम किंवा मी दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी वेगळं करू शकतो का असा एक छोटासा प्रयोग केलाय. तुम्ही बघा, जिजाऊंच्या जन्मापासून, शहाजीराजांच्या जन्मापासून ते शंभूराजांच्या राज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या इथं मांडलेला आहे. पण कशा पद्धतीने मांडलाय तर तुम्हाला दिसेल 12/1/98 या इथं 10 रुपयाच्या नोटीमध्ये 12/1/98 असा पूर्णपणे आपला जो इतिहास आहे महाराजांचा हा मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे. एक वेगळ्या पद्धतीने मुलांना, लहान मुलांना सगळ्यांना इतिहासाची गोडी. अफजल खानाचा वध सुद्धा आपण दाखवलेला आहे. शाहिस्तेखानाची बोटं चिरलेली दाखवलेली आहेत. तुम्हाला पुरंदरचा तह दाखवलेला आहे. अशा प्रकारे पूर्ण रायगडावरती राज्याभिषेक झाला तो दाखवला आहे. असा आपण पूर्ण इतिहास मांडायचा प्रयत्न केला. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे ब्रिटिशांनी काय केलं. तर ब्रिटिशांना हे पक्कं माहिती आहे हा जो मराठा आहे, हा जो महाराष्ट्र आहे, हा पूर्ण देशाला ऊर्जा देणारा होता आणि ऊर्जा संपवली तर राज्य करणं सोपं जातं. त्यामुळे ब्रिटिशांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर रायगड फोडला. तो गोळे लावून फोडला आणि रायगडावरती जाण्यासाठी बंदी घातली. ही बंदी घातल्यामुळे काय झालं, ऊर्जा कुठेतरी कमी होईल असं लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं आणि लोकमान्य टिळकांनी त्याच वेळेला एक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ नावाची एक संस्था स्थापन केली आणि मग त्यावेळेस रायगडावरती एक जीर्णोद्धार झाला. त्या जीर्णोद्धाराच्या वेळी लोकमान्य टिळकांनी ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेबद्दलची थोडीशी माहिती तीही आपण 10 रुपयाच्या नोटीत मांडण्याचा प्रयत्न केला. आत्ताचे जे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे जे हे आहेत कान्होजी आंग्रे हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर संयोजक सुधीरजी थोरात, प्रतिनिधी त्यांचे संचालक मंडळात अभय जगताप. अशा पद्धतीने हे आपण पूर्णपणे प्रदर्शन प्रयत्न केला दाखवण्याचा. अशाच पद्धतीने हे सगळं प्रदर्शन माझ्याकडे आहे, आम्ही लोकांना दाखवतो. पण आपली ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. आपण कुठेतरी मी मराठा आहे, मी ह्या हिंदुत्वाचा पूर्ण देशभरातला प्रतिनिधी आहे. तर अशा पद्धतीचा तुम्हाला मला सगळ्यांना इतिहास आपल्या घरापर्यंत आला पाहिजे. यासाठी आपण एक वेगळा अनोखा प्रयोग केला, शिवदालन नावाचा. हा शिवदालन काय आहे तर बऱ्याच वेळा संग्राहक असतात, त्या संग्राहकांकडे सगळे शस्त्र असतात, संग्राहकाकडे शस्त्र असतात. पण माझ्या घरात शस्त्र कसे येतील, मला माझ्या परिवाराला माझ्या ऊर्जा कधी मिळेल, कशी मिळेल. आणि तेवढंच नाही तर मला फक्त ह्याच्यातनंच नाही तर वाचनातनं ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. गड किल्ले माझ्या घरामध्ये आले पाहिजे, मला त्या गडकिल्ल्यातनं कुठेतरी ऊर्जा मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग केला आहे, शिवदालन नावाचा. तुम्ही या इथे बघू शकाल. अशा प्रकारे वेगवेगळे किल्ले आपण प्रदर्शनीत दाखवतो सुद्धा आणि विक्री सुद्धा करतो. अशा प्रकारचे पूर्ण तो जंजिरा झाला, रतनगड झाला, राजगड झाला, असे जवळपास 25 किल्ले आपण या सगळ्या निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये काही फोटोज आपण डेव्हलप केले. अशा प्रकारे हे काही किल्ले तुम्हाला बघायला मिळतील. इव्हन काही लोकांना जर असं पाहिजे असेल तर एक वेगळ्या पद्धतीचा आपण बनवलं आहे. बघा, महाराज आहेत, खाली किल्ला. म्हणजे आता तुम्ही ज्या गावाच्या आसपास राहता त्या गावाच्या बाजूचा किल्ला माझ्या तिथे राहील आणि हा महाराजांचा फोटो राहील. अशा प्रकारचा पण आपण स्ट्रक्चर बनवलंय. आपण ही सगळी पुस्तकं जे संदर्भ सहित असतात अशा प्रकारची पुस्तकं आपण मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही बघाल ह्या इथं वेगवेगळी पुस्तकं आहेत.
गजानन बेंद्रेंचं असेल, प्रसाद तारेंचं असेल, वासी बेंद्रेंचं असेल, जे संदर्भसहित पुस्तकं ज्याला म्हणतो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने काही पुस्तकं प्रकाशित केलीत. अशी सगळी पुस्तकं जवळपास 500पेक्षा जास्त महाराजांच्या आणि मराठेशाहीच्या इतिहासावरती आधारित ही सगळी पुस्तकं आहेत. गड किल्ले आणि त्याची माहिती, गड किल्ल्यांवरती कसं जावं इथपासून संपूर्ण, हे बघा अशा प्रकारे किल्ला कसा समजून घ्यावा, इथपासून ते दुर्ग कसे पाहावा, वेगवेगळ्या मराठे ज्या महिला आहेत, वेगवेगळे राजघराणे आहेत, त्यांची सगळ्यांच्या माहिती. म्हणजे तुम्ही जर ह्या प्रदर्शन बघायला आलात तर तुम्हाला मराठेशाहीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज याच्यावरती अध्ययन सुद्धा होईल, बघताही येईल, फार सुंदर अनुभवता येईल. मी तर म्हणतो घाटकोपरमध्ये बर्वेनगरच्या या सार्वजनिक गणेशोत्सवाने हा जो काही अट्टास केलाय आणि जो चांगला दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही बघाल या इकडं आपण वेगळ्या प्रकारचे धोप आपण बघितले. या धोप चांदीची धोप बनवले, गोल्ड प्लेटेड धोप बनवले, अशा प्रकारची ही धोप बघितली तर आतापर्यंत कुठे असते तर संग्रहालयात असते. माझ्या घरात कधी येईल तर माझ्या घरात उपलब्ध करण्यासाठीचा आपण वेगळा हे केलाय. ते फक्त प्रमोद काटेच्या घरात नसावं, प्रमोद काटेच्या शस्त्र प्रदर्शन नसावं, तर ते कुणाच्या असावं, प्रत्येक हिंदूंच्या घरात, प्रत्येक मराठ्यांच्या घरात हे पोचलं पाहिजे. त्यावेळी हिंदवी आर्टच्या माध्यमातून आपण हा एक वेगळा प्रयोग करतो. अशा प्रकारचे वेगवेगळे शस्त्र आपल्या पुढच्या पिढीला ऊर्जा देईल अशा प्रकारचं आपण सगळे शस्त्र विक्री या इथं करतो. ही शस्त्र तुम्ही बिलकुल घरामध्ये ठेवू शकता, कारण की हे धार नसते, बिना धारेचं पूजनाचं साहित्य आहे. त्यामुळे बिलकुल आपण सगळ्यांनी अशा प्रकारचे शस्त्र, इवन आपण वेगवेगळे असे काही बॅचेस बनवलेत, तुम्ही बघाल हे बघा असे एक वेगळे बॅचेस आपण मुद्दामून अशा प्रकारे आपण काही बनवलेत. महाराज ह्या विषयावरती आपण अशा प्रकारचं विक्रीचं साहित्य पण आहे. खरं तर हा उपक्रम बर्वेनगर कॉलनीचा राजा ह्यांनी आयोजित केलं, त्यांचंही मनापासून धन्यवाद. कारण गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी जो साजरा केला तो साजरा करण्यामागचा हेतूच हा होता समाज प्रबोधनाचा. आणि मला असं वाटतं की 60व्या वर्षानिमित्त, हिरक महोत्सवानिमित्त याच ठिकाणी जो आयोजित केला आहे आणि भरभरून प्रतिसाद असतो. संध्याकाळच्या वेळेस हजारो लोक हे प्रदर्शन बघायला येतात. गणेशोत्सवाच्या दर्शनानिमित्त पुन्हा शिवराय आठवण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल खरंच गणेशोत्सव मंडळाचे मनापासून आभार. प्रमोद, आता आपला फोन नंबर आणि संपर्क ह्या प्रदर्शनानंतर जर शिवभक्तांना घेऊ इच्छितला तर तो तुम्ही सांगा. आपल्या भांडूपमध्ये मुंबईतलं पहिलं शिवदालन आपण चालू केलेलं आहे. भांडूप स्टेशनच्याच एकदम 2 मिनिटाच्या अंतरावरती स्टेशन प्लाझा, त्या ठिकाणी आपण शिवदालन चालू केलेलं आहे. B50 स्टेशन प्लाझा अशा प्रकारचं आपलं व्हिजिटिंग कार्ड आहे, त्यात सगळा नंबर आहे आपला. शिवशंभो विचार मंच, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे यांचा इतिहास पोचवणं, अध्ययन करणं या विषयापासून जी सुरुवात झाली. सुरुवात होत असताना पहिलं पुस्तक वाचनापासून सुरुवात झाली. हळूहळू असं वाटलं की अरे आपण हे वाचतोय, पण महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत, सर्वसाधारण लोकांपर्यंत आपण पुस्तकं पोचवली पाहिजे. ही पुस्तकं पोचवत असताना ही सगळी पुस्तकं मी लोकांपर्यंत कसा पोचवेल यासाठी आपण सुरुवात केली. हळूहळू हे बघता बघता आपल्याकडं पुस्तकांचा संच आला. मग लक्षात आलं की अरे आपल्याकडे काही कॉईन्स आहेत. आमचे अभयजी राजे जगताप यांच्याकडे काही शस्त्र होते. ते शस्त्र आणि माझी मुलगी हिंदवी प्रमोद काटे, अच्छा, हिंदवी आता 15 वर्षाची आहे. काही वर्षापूर्वी तिने संकल्प केला होता, सहज एक संग्रह करत गेली आणि संग्रह करत असताना तिने कॉईन कलेक्शन चालू केले. हे हिंदवी नाव हे तुम्हाला म्हणजे कसं सुचलं? लहानपणापासून हिंदुत्वाचंच काम करत असल्यामुळे हिंदवी नाव स्वाभाविक सुचलं. अच्छा अच्छा. कारण की जे नाव ठेवणार त्याप्रमाणे पुढची पिढी पुढे येणार आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटलं की हिंदुत्वाचाच गजर झाला पाहिजे. आणि माझ्याच मनात नाही तर समाजाला पण हिंदुत्वाचा आधार राहिला पाहिजे.
त्यामुळे हिंदवी हे नाव ठेवलं. अच्छा. तर अशा प्रकारचं कॉईन कलेक्शन केलं. तुम्ही आता जे काय कॉईन कलेक्शन बघितलं, प्रामुख्याने तिने सुरुवात केलेलं कॉईन कलेक्शन मी फक्त काय केलं, प्रयत्न केला आणि त्याला चांगला ड्राफ्ट केला आणि प्रेझेंटेशन केलं. प्रेझेंटेशन केल्याच्या नंतर लक्षात आलं आपल्याकडे भरपूर मोठा संग्रह आहे. आणि आज मी जेवढ्या ठिकाणी जातो, जेवढ्या ठिकाणी हा प्रदर्शन लावतो, प्रचंड कौतुक होतं, लोकांना इतिहास दिसतो. माझं तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे, मी सुद्धा सर्वसाधारण माणूस आहे, एका चाळीमध्ये राहणारा माणूस आहे. हिंदवी सुद्धा मराठी मीडियम ह्या भाषेतनं अध्ययन करते, अभ्यास करते. उत्तम. पण 15 वर्षाची आज ती आहे. काही वर्षापूर्वी तिने चालू केलं. तुम्ही आता प्रदर्शन बघितलं असाल, एवढं भव्य प्रदर्शन होऊ शकतं. एखादा संकल्प आपण आपल्या मुलांना लहान वयात घ्यायला सांगितला, त्याचं स्वरूप तुम्ही जर बघितलं, आज हजारो नाही लाखो लोक अशा प्रदर्शनीमध्ये येऊन इतिहास समजावून घेत आहेत. मला असं वाटतं की आज हिंदवीने अशा प्रकारचं डेव्हलप केलेलं, बहुतेक तिलाही माहीत नसेल एवढी लोक येतात आणि बघतायत प्रदर्शन. बरोबर. आपणही केलं पाहिजे. आपणही नोटा आपण कशा वापरतो, दररोज नोट वापरतो आपण. तुम्ही बघितलं सर, महाराजांचा पूर्ण इतिहास आपण नोटांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. मी कधी असा प्रयत्न केला का, अर्ध नंबरची नोट मी कमीत कमी माझ्या जन्मतारखेची तरी मी मिळेल, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी दैनंदिन जीवन जगत असताना मी ते का वापरतोय, इथपासून त्या मी कसं युटिलाइज करेन, हे प्रदर्शन म्हणजे काय आहे. तर हे प्रदर्शन म्हणजे मी येणाऱ्या काळामध्ये अध्ययन करीन, मी येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचे मुवमेंट करेन, मी येणाऱ्या काळामध्ये वेगळं काहीतरी बनायचा प्रयत्न करेन, हे दाखवणं म्हणजे हे प्रदर्शन आहे. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही इतिहास फक्त शिकलो नाही तर जगलो. बरोबर. आणि हा जो तुमचा प्रवास आहे, जे कॉईन जमवणं किंवा शस्त्रास्त्र जमवणे, ते कसे जमवले आणि ते वारसदार जे शस्त्रास्त्र त्यांच्याकडे जपून आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती देऊ शकाल? शस्त्रास्त्र जे आहेत ना, काही आपण प्रतिकृती बनवल्या. ओके. कारण की बऱ्याच वेळेला जुने शस्त्र मिळणं कठीण असतं, पण जुने शस्त्र किंवा प्रतिकृती या दोघांचा आमचा हेतू स्पष्ट आहे की आम्हाला इतिहास सांगायचा आहे. इतिहास दोन पद्धतीचा असतो. एक ओरिजिनल, तिथे जाऊन ते बघू शकता, जिथे जिथे आता संग्रही आहेतच. पण प्रतिकृतीच्या माध्यमातून मी आज आपण बर्वेनगर ह्या चाळीमध्ये, आसपासच्या झोपडपट्टीच पट्टा आपला म्हणता येईल मुंबई मधला, अशा विभागात येऊन जर मी अशा प्रकारचं जवळपास 1200 लोकांचं घर असणारी ही वस्ती आहे. तर 1200 लोकांच्या घरापर्यंत मी काय येऊ शकलो, कारण की अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं बनवू शकलो म्हणून. बरोबर. ते आमचे मित्र आहेत, अभयराजे जगताप, शिवशंभो विचार मंचाचे कोकण प्रांताचे संघटन संयोजक आहेत. त्यांनी काही संग्रह केलेला जो होता, तो संग्रह मी सगळीकडे फिरवत असतो. आणि नानी हिंदवीने काही वर्षापूर्वी चालू केलेली ती तिच्या माध्यमातून, आता मात्र हिंदवी आर्ट्सच्या माध्यमातून आपण काही शस्त्र स्वतः बनवतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो. इव्हन आपल्या इथं आता आपण धोप सुद्धा बनवतो, वक्र तलवार जी धोप सारखीच दिसते. त्याच्यानंतर आपण आता सर्वसाधारण, मीही फार सर्वसाधारण लोकांमध्ये राहणार आहे, सर्वसाधारण लोकांसोबत फिरणार आहे. नाही, सर्वसाधारण आहात पण असामान्य कार्य करत आहात तुम्ही, त्यामुळे तो सर्वसाधारण नाही. आपण एक वेगळं माझ्या लक्षात आलं की धोप बाहेर जर बघितली तर 11, 11.5, 12,000, 13,000, 15,000 पर्यंत विकत मिळते. आपण मॅन्युफॅक्चरिंग केल्यामुळे ते आज मी सर्वसाधारण लोकांसाठी 7,500 देता येते. पण तरी सुद्धा 7,500 लोकांपर्यंत घेणं हे परवडत नाही. मग त्याच्यानंतर मी एक साधी तलवार जी घरामध्ये पूजनासाठी वापरता येईल, हे 2,500 रुपयाला 2, अच्छा, व्हेरी गुड, 2200 रुपयापर्यंत बाहेर मिळते. आपण 2,500 2 तलवारी उपलब्ध करतो. आज भरपूर परिवार आहेत जे महाराजांच्या फोटोच्या पुढ्यात किंवा देवाच्या पुढ्यात तलवारीचं पूजन करतात. असं एक छोटासा प्रयोग माझ्याकडनं झाला. म्हणजे दसऱ्याला जी तलवार लागते, हो, म्हणजे प्रत्येक मराठ्याच्या घरात ही तलवार पूजली जाते. हो. आपण आता बऱ्यापैकी आपले लाभधारक आहेत. म्हणजे ह्या प्रदर्शनीच्या माध्यमातून किंवा ह्या हिंदवी आर्टच्या माध्यमातून आपले जे लाभधारक म्हणता येईल, 5,000 पेक्षा जास्त लोकांनी याचा आनंद घेतलेला आहे. आज प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारचं फार कमी किमतीमध्ये आम्ही उपलब्ध केलेली जी शस्त्र आहे ती पूजनासाठी वापरली जाते.